नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे खोरगावातले प्रसिद्ध गाडा मालक ओम चौधरी आणि हर्षल चौधरी यांच्या दावणीला भेट देण्यासाठी. व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला जर नवीन असताल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. आज आपण जाणून घेऊ वासराचा पूर्ण शर्यत प्रवास. तुम्ही वासराला किती महिन्यापासून व्यायाम चालू केला आहे? आम्ही वासराला कसं आहे ना, एक वर्षाच्या नंतर जो व्यायाम चालू केला त्याला दर आठवड्याला एक फेरा आमच्या नाही का, म्हणजे आमच्या घरचाच बैल होता त्याला फेरायला. तुम्ही वासराला किती महिन्यापासून फेरे टाकायला सुरुवात केली? आम्ही वासराला साधारण एक वर्षानंतरच फेरे टाकायला सुरुवात केली, जसं की आठवड्याला एक फेरा टाकायचो. कुठल्या बैला बरोबर फेरे काढायचे? आमच्या आहे ना, आमच्या घरचाच बैल होता, म्हणजे नाही का असा मोठ्या मापाचा बैल होता अवताचा, त्याच्यावरच सुरुवात केली म्हणजे शिकवायला. बैलाला खुराकात काय काय चारता? आम्ही बैलाला वैरण, मका, परत शेंगदाणा पेंड आणि आपल्या हाई वरलं गवत हे एवढं चालतो. बैल किती महिन्याचा असतं की नाही तुम्ही मैदानात उतरवलेला? हा बैल आहे ना, हा बैल 14 महिन्याचा असताना आम्ही आमच्या पंचकृषीतलंच मैदान होतं, म्हणजे नाही का ना, शिदोबाच्या यात्रेनिमित्त भरलं होतं नायगावचं, तिथं पहिल्यांदा मैदानात उतरवला होता बैल. व त्या मैदानात काय झालं आणि बैल कुठला पायरा होता तेव्हा? त्या मैदानात येणार आमच्या ह्या सर्कस बरोबर तर आमच्या मित्राचाच राजुरीचा शंभू म्हणून एक बैल आहे, तो बैल होता त्या नायगावच्या मैदानात. आणि तो बैलाला खूप स्पीड आहे, म्हणजे नाही का, आणि त्यावेळी पहिल्यांदाच बैल गटपास झाला होता पहिल्याच मैदानात. गाडी आणायला कुठला ड्रायव्हर होता? गाडी आणायला आमचा परमनंट ड्रायव्हर आहे, सोन्या ड्रायव्हर लोणीकर. आणि सुट्टी मेकर हरते तुम्हीच होता का? नाही, हा, मी सुट्टी, या बैलाची सुट्टी मी स्वतः. गाड्या सुटल्या मैदानातील आदेशचा गाडी क्रमांक 4 सुटला. 4 मध्ये लढत चालवली. बघा बैल कशी पळताय, ड्रायव्हर गाडी कशी आणतोय. इकडे आलेला खामगाव करत अतिशय सुंदर लढत चालू. 3 गाड्यामध्ये शिल्या पिल्याचा खेळ अतिशय सुंदर. गाडी क्रमांक 4 चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरती लावलेली गाडी नाचा प्रसन्न कुमारी मंजुश्री संभाजी चौधरी खोरगाव. या गाडीचा 1 नंबर आला. विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. आतापर्यंत सर्कसची किती मैदानं झालेली? आतापर्यंत सर्कसची 4 मैदानं झालेली आहेत. पहिलं मैदान नायगावचं, दुसरं नारायणपूरचं आणि तिसरं आमच्या ते मोरगाव मध्ये भरलं होतं. 4 मैदानं झालेली आहेत सर्कसची आणि खुटबावचं. आणि तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान राहिलं? माझ्या आठवणीतलं मैदान पाहिलं तर नारायणपूरचं मैदान, की नाही का, नायगावचं एक गुलाल झाल्यानंतर आम्ही त्या मैदानात गेलो होतो. तिथं आम्हाला गटपास झाला होता. त्या मैदानात असा विषय झाला की त्यावेळी आमच्याकडे छकडा सुद्धा नव्हता आणि ड्रायव्हर सुद्धा नव्हता. आपलं ड्रायव्हर ज्यावेळी छकडा पाहिला नंतर मग ते सगळं हे झालं. आणि त्या मैदानात तिसरंच मैदान होतं. त्या मैदानात वासराने इतका आम्हाला त्रास दिला की त्याला त्या मैदानात येत सुद्धा नव्हती. आणि दुसरं का तिसरंच मैदान होतं आणि त्यावेळी त्याला पळायला इतकं स्पीड लागायचं त्याच्या गाडीला की तो खाली जाताना ना, त्याला 5-7 मैदानांनी धरून नेलता खाली. तो गाडीला आवरत नव्हता. खाली गाडी वळवल्यानंतर अवघ्या काही क्षणात ना त्याने असं फाटीत ह्याकडे त्याकडेला गाडी पळवली होती. आतापर्यंत बैलाचे कोणकोणत्या बैला बरोबर पैरे झालेले? या सर्कस बैलाचे ना आतापर्यंत राजुरीचा मास्तर म्हणून एक बैल आहे, आणि त्यानंतर त्या राजुरीमधीलच आपल्या मित्राचा बैल आहे की शंभू. आणि त्या 3ऱ्या-4थ्या मैदानात आपण एक ह्याचा झेंडेवाडीचा सुरुंग म्हणून एक बैल टाकला होता. आणि मोरगावच्या मैदानात आपल्या मित्राचाच बैल आहे, तो पण जोगवडीकरांचा सुंदर. या बैलाच्या आतापर्यंत 4 बैलांबरोबर पैरे झाले. आतापर्यंत तुमचे किती बिनजोड झालेले? आतापर्यंत आमची एकच बिनजोड झालेली आहे. कोणाबरोबर झालेली? ती बिनजोड आमच्याच म्हणजे नाही का, आमच्याच गावामधील एक आमचे मित्र आहेत प्रतीक शेठ चौधरी, त्यांच्या बैलांसोबत झाली. म्हणजे नाही का, शर्यत ही मैत्रीपूर्ण झाली होती. बक्षीस काय होतं? बक्षीस 2100 रुपये बक्षीस आणि गुलाल होता. सर्कस बैलाची गाडी आणायला कोणता ड्रायव्हर असतो? सर्कस बैलाची गाडी आणायला आमचा परमनंट ड्रायव्हर आहे पुरंदर केसरी सोन्या ड्रायव्हर लोणीकर. तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात किती वर्षापासून? या बैलगाडी क्षेत्रात आम्ही काही फार असा लय काळ नाही आमचा. आम्ही 1-2-3 वर्षापासून या क्षेत्रात आहे. या आधी तुमच्याकडे शर्यतीची बैल होती का? या सर्कस बैलाच्या आधी आमच्याकडे शर्यतीचा बैल एकही नव्हता. आमच्याकडे शेतीची बैल आणि वीर रोड साठी बैल आहेत पहिल्यापासून, आणि आम्हाला बैलगाडा शर्यतीचा पहिल्यापासून नाद आहे. सर्कसच्या पायऱ्याचे नियोजन करतो. सर्कसच्या पायऱ्याचं नियोजन तर पहिल्यापासून आमचे मित्र
हर्षल चौधरीच करतात. सर्कसला व्यायाम कसा आहे? सर्कसला आम्ही आठवड्यातनं एकदा 1 ते 1.5 किलोमीटर चालायला नेतो आणि त्याच बरोबर छकडीला चालवणे किंवा टायरला हाणणे, पोहणी घालणे असं त्याचा व्यायाम असतो. या नादापलीकडे तुम्ही व्यवसाय काय करता? या नाद करत करत आम्ही आमचा शेतीचा व्यवसाय आणि दुधाचा व्यवसाय आहे आणि त्याच पलीकडे आमची म्हणजे सर्व जितके आमच्या या बैलाबरोबर विद्यार्थी असतात ना, मुलं असतात ना, त्या सगळ्यांची शिक्षण चालू आहेत अजून. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं स्वतःच 15वी झालेली माझी आणि मी DLM म्हणून एक व्यवसाय तो करतो स्वतः आता. ओम चौधरी, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? आमचं शिक्षण 12वी चालू. कसा बैल इतके दिवस मैदानात का नव्हता? ते ना सर्कस मधल्या काळात थोडासा आजारी असल्यामुळे आम्ही त्याला पळवत नव्हतो ना. आता पावसाचे दिवस असल्यामुळे त्याला थोडासा प्रॉब्लेम झाला होता पायाला, त्यामुळे आम्ही त्याला आता थोडासा थांबवलेला आहे. पण दिवाळीनंतर आम्ही पुन्हा त्यात ह्याच्यात पुन्हा एकदा येणार आहे शरीरशास्त्रात. तुमच्या गावाला शर्यतीचा वारसा आहे का? आमच्या गावाला तसं पाहिलं तर शर्यतीचा पहिल्यापासून वारसा असा काही नाहीये, पण आमच्या गावामध्ये शर्यतीची नाही पण अवताची बैल असतात आणि त्यानंतर आता शर्यतीचा प्रथमच बैल आम्ही आमच्या हरिबाची वाडीमध्ये तयार करत आहे. म्हणजे तुमच्या या नादाला विशेष सहकार्य कोणाकोणाचे लाभलंय? यांना तसं म्हणलं तर नीरज चौधरी असतील, आदेश चौधरी असतील, विशाल चौधरी असतील, आणि हर्षल चौधरी असतील. आमचे पूर्णच टीम सर्कस फॅन क्लब पूर्णच टीम आहे अशी 20-22 जणांची. सर्वजण मदत करतात. या क्षेत्रातला तुमचा सर्वात आवडतीचा बैल कोणता? या बैलगाडा क्षेत्रात तर जसं पाहिलं तर मला बऱ्यापैकी बैल आवडतात. त्यात निसर्ग गार्डन कात्रजवाल्यांचा सुंदर आणि त्याच पलीकडं सर्कस फॅन्स क्लब जांभळवाडी 62 वाल्यांचा तो सर्कस एक जास्त आवडतो आणि त्याच बैलाच्या याच्यामुळे आम्ही या बैलाचं नाव सर्कस 72 ठेवले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असताल सबस्क्राईब करायला विसरू नका.